पाहिजे, डायलिसिस करायला पैसे नव्हते. थोडे उपचार झाले. बायकोला विचारलं किडनी देणार काय? बायकोने सांगितलं किडनी मी देणार नाही, कारण मूल माझ्या पदरात आहे, त्याला जगवायला पाहिजे. एका किडनीवर मी जगीन मरेन त्याचं त्यानं भोगायचं आहे. बायकोने नाही म्हणून सांगितलं. आई तरी अगोदरच मरून गेलेली होती. 4-5 दिवस डॉक्टरांनी प्रयोग केला आणि डॉक्टर म्हटले आता काय किडनी देत नाही, दिले तरी कोण तेवढे पैसे देण्याची तुमची ऐपत नाही, त्यामुळे 8-15 दिवसात हा आता जाणार असं सांगितलं. त्या बाईने विनंती केली 8-15 दिवसात जाते जाऊ दे, पण हॉस्पिटलमध्येच राहू दे शेवटपर्यंत. हॉस्पिटलमध्ये ठेवलं आणि अगदी 4 दिवसात जाणार म्हटल्यानंतर त्याचा वाढदिवस होता, त्या मुलाचा, त्या पेशंटचा वाढदिवस होता. आणि म्हणून त्या बायकोने म्हटले आता शेवटचा वाढदिवस करा, 8 दिवसात जाणार आहे म्हटल्यानंतर त्या मुलाने नवीन कपडे आणले, बायकोने नवीन कपडे आणले, केक आणला, वाढदिवस करायचा ठरला. आणि वाढदिवस करायचा ठरल्यानंतर त्या डॉक्टरांनी सुद्धा एक बुके आणला आणि वाढदिवस करायचा. पण सुदैव आणि दुर्दैव बघा, त्याच दिवशी बरोबर वृद्धाश्रम मधल्या बापाला कळलेलं होतं की पोरग आता जास्त आजारी आहे आणि तो 4-8 दिवसात जाणार आहे. त्या बिचाऱ्याने त्या वृद्धाश्रमामध्ये कुठेतरी भांगलणी केलेली होती, खुरपण केलेली होती, झाडांना पाणी घातलेलं होतं, त्याचा थोडासा पगार जमा झालेला होता. तो पगार त्या क्लार्ककडनं मागून घेतला आणि तो म्हातारा बिचारा दवाखान्याची चौकशी करत बेळगावला केली मध्ये गेला. तिथं ते का वार्ड करायला तयार नाहीत. सगळी माहिती विचारत तास 2 तास प्रयत्न केल्यानंतर त्या जाऊन त्या अगदी ICU मध्ये तो पोहोचला. त्याला काही डायलिसिसवर ठेवलेलं नव्हतं, काय नव्हतं. जाऊन बघतोय म्हातारा तर खोलीमध्ये त्याला नवीन कपडे घातलेले होते, असं टिकून बसवलेलं होतं, समोर केक होता, मेणबत्त्या लावलेल्या होत्या आणि मुलगा तो उभारलेला होता, काही नर्स उभारलेल्या होत्या, 2 डॉक्टर उभे होते. बाबा गेला, बघितलं बापानं आणि हळूच कोपऱ्यात जाऊन तो दवाखान्याच्या खोलीच्या बसला. हे सगळं चालू होतं. म्हटलं वाढदिवस होऊ दे. मुलाकडे बघितलं, डोळे भरून व्हायला लागले. बापाने हळूच आपल्या धोतराच्या सोग्याने डोळे पुसले आणि तो वाढदिवस बघत बसला. वाढदिवसाला केक कापला, मेणबत्ती फुकली गेली, टाळ्या वाजवल्या, हॅपी बर्थडे सगळं झालं. झाल्यानंतर केकचा हे सगळे तुकडे वाटले आणि एक बापाच्या हातात केकचा तुकडा दिला. त्याने बिचाराने तो मुठीत केकचा तुकडा घेतला, खाला नाही. तो मुलाच्या चेहऱ्याकडे बघत बसला. त्याला जाणीव झालेली होती. अगदी मुठीत धरलेला केक तोंडात जायच्या आधी त्याचं पाणी होऊन गळायला लागलं. वाढदिवस झाला. डॉक्टर आपल्या केबिन मध्ये गेले, नर्सेस गेल्या, ते मुलगा तिथं होता, बायको होती. हळूच म्हातारा आपला उठला आणि कोपऱ्यात जे डस्टबिन होतं कचरा टाकायचं त्याच्यात केक टाकला, हात पुसला धोतरानं आणि डॉक्टरच्या खोलीत गेला. डॉक्टरच्या खोलीत गेल्यानंतर डॉक्टरला म्हटलं, पाया पडला आणि म्हटलं, डॉक्टर म्हटलं बाबा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे, कशाला मला पाया पडता? नाही म्हटलं, डॉक्टर साहेब आज माझ्या पोरग्याचा वाढदिवस आणि तुम्ही सगळ्यांनी काहीतरी दिलं, त्याला नवीन कपडे घातले, तुम्ही काहीतरी फुलं दिली, बुके दिला, मी काहीच माझ्या पोरग्याला द्यायला नाही आणि मी माझ्या मुलाला द्यायला एक वस्तू आणलेली आहे, पण ती मी तुमच्या हाताने देणार. डॉक्टर म्हटले काय हरकत नाही बाबा, हो तुम्ही द्या, त्याचे वडील तुम्ही आहात, मी बाजूला उभं राहतो. नाही म्हटले, तो जसा माझा मुलगा आहे तसा तूही माझा मुलगा आहेस. माझ्या डोक्यावर हात ठेव आणि मला सांग की मी आणलेली वस्तू माझ्या हाताने स्वतः माझ्या मुलाला देतो असं तू सांग. डॉक्टर म्हटलं बाबा असं काय वेडेपणा करायला लागलाय? तरी सुद्धा त्या पोरग्यानं ऐकलं नाही, त्या म्हाताऱ्यानं ऐकलं नाही. डॉक्टर उठले, डॉक्टर आणि त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि डॉक्टर म्हाताऱ्याला म्हणाले चला बाबा तुम्ही काय आणली ती वस्तू घ्या, चला तुमच्या मुलाला देऊया. बापाने सांगितलं, डॉक्टर साहेब मी माझ्या मुलाला केक आणलेला नाही, फुलं आणलेली नाही, मी तुम्हाला एकच हात जोडून विनंती करतो, तुम्ही मला मुलगा म्हणून शब्द दिलेला आहे, दशरथाला रामानं शब्द दिलेला होता तसा तो शब्द तुम्ही पाळला पाहिजे. माझ्या दोन्ही किडन्या काढा आणि माझ्या मुलाला घाला. मुलांच्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणारे बाप जन्माला आले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. मुलासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणारे आई वडील असतात म्हणूनच आपण मोठे होतो. 9 महिने ज्या वेळेला असंख्य वेदना ती बाई बिचारी सहन करते त्यावेळेला आपण एक सुंदर जग बघतो. आणि म्हणून आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवून सुद्धा, वृद्धाश्रमामध्ये जीवन जगणारा म्हातारा सुद्धा हा आपल्या मुलाला किडनी देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. बापाची एक किडनी काढली, मुलाला बसवली गेली. बापाला एक किडनी, मुलाला एक किडनी. आता मुलाला जाणीव झाली, मुलाने दारू सोडली आणि मुलाला जाणीव झाली. आता म्हटलं लोक शिव्या देतील, बापाला घरी आणायला पाहिजे. मुलाने बापाला घरी आणलं. 6 महिने वडील घरामध्ये राहिले. मुलाचं बापाचं चांगलं चाललेलं होतं, मुलगा राबत होता, चांगलं चाललेलं होतं. पण आता सुनेचं आणि म्हाताऱ्याचं पटायला तयार नाही. सुनेचं आणि म्हाताऱ्याचं एक दिवशी भांडण झालं. किडनी दिली म्हणजे काय उपकार केला नाही, तुझ्या पोराला दिलास म्हटली सून. म्हाताऱ्याला वाईट वाटलं आणि माझ्यामुळं घरात भांडण नको म्हणून पुन्हा म्हातारा वृद्धाश्रमामध्ये निघून गेला.
संध्याकाळी पोरगा कामावरून आलं, बायकोला विचारल्याबरोबर म्हातारा कुठं गेलाय माहिती नाही, बोचकं घेऊन गेलाय म्हटल्यावर त्याच्या लक्षात आलं वृद्धाश्रमामध्ये गेला असेल. बाप वृद्धाश्रमामध्ये, पोरगा वृद्धाश्रमामध्ये गेलं. बाप तिथं बसलेला होता कट्ट्यावर. पोरग्याला बघितल्याबरोबर बाप म्हटला ये. बापाला नमस्कार केला पोरान, आणि पोरगा बापाला म्हणतोय बाबा अहो घरी चला, मी तुमची सगळी काळजी घेईन, तुम्ही काय आता वाईट वाटून घेऊ नका. बायकोला मी मारून आलोय, तिला दम दिलाय, इथून पुढे ती तुम्हाला काय बोलणार नाही, तुम्ही काय काम करू नका, सकाळ संध्याकाळ जेवणाची चहा पाण्याची सगळी तुमची व्यवस्था करतो आणि मी तुमची काळजी घेतो. बापाने पोरग्याने असं म्हटल्यावर बाप म्हटला शेवटचं वाक्य काय म्हटलं तेवढं मला आणि एकदा सांग. पोरगा म्हणाला बाबा मी तुझी काळजी घेतो. बापाने सांगितलं पोरग्याला. बाप असा खाली उतरला कट्ट्यावरून, मांडी घालून खाली बसला. पोरग्याला बाप म्हटला समोर ये असं म्हटला. पोराला मांडी घालून बसायला सांगितलं. बापाने आपले पाय लांब केले. तू काय म्हटलास मगाशी की मी तुमची काळजी घेईन. बापाने पाय लांब केले, पोराच्या मांडीवर आपलं डोकं ठेवलं आणि एक हात होता तो पोराच्या पोटावर ठेवला आणि सांगितलं माझी काळजी घेण्याची गरज नाही, मी दिलेल्या किडनीची काळजी घे, मी दिलेल्या किडनीची काळजी घे. आणि बापान वृद्धाश्रमामध्ये पोराच्या मांडीवर प्राण सोडला. ही समाजामध्ये वस्तुस्थिती असताना सुद्धा आज या समाजामध्ये मुगळीसारख्या गावामध्ये 82-75 वर्षे 82 वर्षे 80 वर्षे झालेल्या आई वडिलांचा गौरव करून के. एन. पाटील सर हा जर समाजाचं बक्षीस मिळवत असेल तर बाबूराव तुम्हाला समाजामध्येच नव्हे तर तुमच्या असे 7 जन्म जरी घेतला तरी तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. कारण जो आई वडिलांची सेवा करतो, जे आई वडिलांची पुण्याई मिळवतो, तो मनुष्य कधीही गरीब असत नाही, तो श्रीमंत असतो. आणि श्रीमंत माणसं कोण असतात की ज्यांच्याकडे प्रेम असतं. जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असा प्रश्न जर विचारला तर माणसाचं प्रेम श्रेष्ठ आहे. जेव्हा तो प्रेम वाटायला लागतो तेव्हा जग आनंदी होतं. हे प्रेम वाटण्याचं काम आपण सातत्यानं करावं. या माध्यमातून ज्या आई वडिलांनी या मुलांना मोठं केलं, काबार कष्ट केलं, घाम गाळला, आशीर्वाद दिले, केवळ या मुलांनाच नव्हे तर या समारंभाच्या माध्यमातून शिरकोळे सर अखंड या पंचक्रोशीला, मुघलीला तरी सोडा, अखंड या पंचक्रोशीला एक त्यांनी प्रबोधन केलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे की अरे आपले आई वडील हे देवते समान आहेत, परमेश्वरा समान आहेत, ईश्वरा समान आहेत, बसवेश्वरा समान आहेत. त्यांची अगोदर पूजा करा. उगाच आपलं कुठेतरी लिहायचं मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव म्हणायचं आणि कोणीही कुणाला विचारत नसतं. अशी समाजामध्ये निर्माण होत असताना आपल्या आई वडिलांचा एक सोहळा करावा, आई वडिलांचं एक कौतुक करावं आणि आई वडिलांचं कौतुक करून त्या आई वडिलांचा आशीर्वाद मिळवावे, पुण्याई घ्यावी या हेतून जो हा कार्यक्रम आयोजित केला. आणि माझ्यासारख्या वयाने कमी असणाऱ्या, अनुभवाने कमी असणाऱ्या कुठंतरी शिरकोळे सरांनी कान धरून 2 अक्षर शिकवली, तेवढीच तुमच्या समोर मांडली. कुठंतरी के. एन. पाटील सरांनी हाताला धरून सांगितलं आयुष्यामध्ये चांगला मास्तर व्हायचं असलं तर पुस्तक वाच म्हटले. ते रिटायर झाले, तिथंच मी नोकरीला गेलो आणि शहाणा झालो जरा तुमच्या बऱ्यापैकी. माझं सगळ्यांना ऐकून घेतला. माझे काही विद्यार्थी इथं बसलेले आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि आयुष्यामध्ये आई वडीलच काय पण जे काही तुमचे चुलते असतील, नातलग असतील किंवा माणसापेक्षा या जगामध्ये श्रेष्ठ काय नाही आहे लक्षात घ्या. माणूस आहे म्हणून जग आहे आणि म्हणून मानवतावाद स्वीकारावा. कधी आठवलं तर आपण ज्ञानेश्वर तुकारामांना जसं आठवतो तसं आपल्या आई वडिलांना आठवावं. त्यांची नित्य नियमानं दररोज फुलं वाहून पूजा करा म्हणत नाही, पण कधी चहा मागितला तर चहा करून द्या. कधी बऱ्याचशा कॉलेजची आमची मुलं असतात ते काहीतरी भजी आण म्हणून सांगतात, त्यांना भजी सुद्धा पोटीत बांधून आणायची लाज वाटते. आमच्या शेजारी एक डवऱ्याची म्हातारी होती, मला सांगायची कॉलेजला असतात भजी घेऊन ये म्हणून. मला सुद्धा सुरुवातीला लाज वाटायची, या डवऱ्याच्या म्हातारीला भजी आणून मी द्यायचा वय म्हणायचा. शेवटी मला असं वाटायला लागलं हीच आमची आई असती तर तिला कोणतरी काय ते आणून देतं, मी तिच्याकडे पैसे घ्यायचा नाही पण भजी मात्र दोघींनी आणून द्यायचा, आईला आणि त्या डवऱ्याच्या बाईला. हेच प्रेम आपण जमलं म्हणून अजूनही लोक म्हणतात तुळसा म्हातारीला भजी देणारा मास्तर आला बघा, असं मला अजूनही गावातले लोक म्हणतात. तुळसा म्हणजे ती डवऱ्याची तुळसाबाई होती. तर असं तुम्हाला सुद्धा म्हणावं, आई वडिलांचं पुण्य, आई वडिलांचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. असे 100 जरी आम्ही सत्कार समारंभ केले, सोहळे केले तरी सुद्धा नाही. पृथ्वीचं जेवढं वजन आहे
तेवढं आईचं मन वजनदार असतं आणि समुद्रात जेवढं पाणी आहे त्याच्याही पेक्षा जास्त आई वडिलांच्या प्रेमामध्ये बळ असतं. ते बळ अखंडपणे आपण पण सगळे तरुण आहोत, आपल्या सुद्धा सुनाने आणि लेकाने आपला सुद्धा सत्कार करावं, असं तरुण सासवाने आणि सासऱ्याने वागावं. नाही तर अलीकडे फार गंमत आहे, तुम्हाला सांगतो, कुठल्याही टीव्ही सिरियल मध्ये सासू सुनाचं चांगलं दाखवलेलं नाही, ती तिच्या अंगावर तर ती तिच्या अंगावर गेलेली असते. तर हे जर चित्र बदलावं आणि आपलंही आयुष्य चांगलं जावं अशी अपेक्षा करतो. तुम्हा सगळ्यांना परमेश्वरानं सुखात ठेवावं, आनंदात ठेवावं. जातील दिवस हे कधी न येण्यासाठी, जातील आठवणी कधी न विसरण्यासाठी. नव दिवस घेऊन येईल उद्याचा नवीन वारा आणि आठवणींचा ओलावा ठेवून विरुनी जातील गारा, आठवणींचा ओलावा ठेवून विरुनी जातील गारा. धन्यवाद. मनीला अगदी साजेसे होणारे, ते खूप साधे राहतात, सगळ्यांशी मनमिळावू वागतात. त्याचबरोबर आमच्या आजी सतत कामात असणाऱ्या, प्रत्येकाचे आनंदाने व मायेने स्वागत करणाऱ्या, कुणावरही न रागवणाऱ्या, शून्यातून हे विश्व निर्माण करणाऱ्या, त्या या वयात देखील त्यांच्या कामाचे स्फूर्ती घेण्यासारखे हे आमच्यासाठी भरपूर आहे. ज्यांची काम करण्याची स्फूर्ती ही आमच्यासारख्यांना लाजवण्यासारखी आहे. आमच्या आजी आजोबांच्या या वाढदिवस करण्याचे आमच्या मामांना खूप इच्छा होती. आमचे मामा म्हणजे कोणालाही पुढे नेणारे, प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे नेणारे, चटकन रागवणारे पण त्याचप्रमाणे पटकन शांत होणारे देखील हे आमचे मामा. आजी आजोबांची सर्वात मोठी ताकद म्हणजे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून 2 शब्द सांगतो. या सोहळ्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. माने बंधू परिवारामार्फत या ठिकाणी या वाढदिवसाचा कार्यक्रम केक कापून हा संपन्न होत आहे. कार्यक्रम सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचं आयुष्य बलवत्तर हो, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा पद्धतीने सर्वांनी ईश्वरचरणी प्रार्थना करायचं आहे. प्रवीण तू या प्रियंका या 2 बंधू शंकर माने व शोभा माने यांचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम एकत्रित संयुक्त होत आहे आणि हा केक कापून त्यांच्या नातवाने त्यांना केक आपल्या आजोबांना घालत आहे. तरी हा समारंभ उत्सव सर्वांनी आपल्या डोळ्याने आनंद भोगायचा आहे. चला इकडे प्रियंका जरा इकडे एक मिनिट जरा प्रियंका खऱ्या अर्थाने आपले आई वडील हे खरे दैवत असतात. भक्त पुंडलिकाच्या भेटासाठी आपल्या पांडुरंगाने त्या ठिकाणी पंढरी निर्माण केलेला आहे. भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असताना देव जरी आला असला तरी आपल्या आईची व वडिलांची सेवा न थांबता पंढरी ते पांडुरंगच त्या ठिकाणी येऊन हे महात्मा एक तीर्थक्षेत्र आपल्याला निर्माण केलेलं आहे. त्या पंडितांनी आई वडिलांची सेवा केल्यामुळं तसे या It's a happy birthday, your birthday, your birthday. It's a happy birthday, a happy birthday to you. It's a happy birthday, your birthday, your birthday. It's a happy birthday, a happy birthday to you. Show them all on your birthday, your birthday, your birthday.
birthday, your birthday. It's a happy birthday, a happy birthday to you. Tell them all on your birthday, your birthday, your birthday. Tell them all on your birthday, a happy birthday to you. It's a happy birthday, your birthday, your birthday. It's a happy birthday, a happy birthday to you, a happy birthday to you, a happy birthday to you. तुमको हमारी उम्र लग गई।